आज आपण करूया नारळी पौर्णिमेनिमित्त गुळाचा नारळाचा भात। तर कसा करायचा ते आपण बघूया। अगदी झटपट होणार आहे आणि स्वादिष्टही आहे। तर चला आपण किचनमध्ये जाऊया आणि लगेच करूया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मी इथे एक वाटी तांदूळ धुवून घेतलेला आहे। 20 मिनिटं किंवा 25 मिनिटं आपण धुवून ठेवलेला आहे, म्हणजे तो छान फुलतो आणि शिजतो सुद्धा छान मोकळा। तर आता मी हा बघा एक वाटी बासमती घेतलेला आहे, पण कोणताही तांदूळ घेतला तरी त्याचा नारळी भात गुळ घालून छान होतो। तर आता हे 20-25 मिनिटं होऊन गेलेली आहे त्याला, आणि त्याला आपल्याला साहित्य थोडंसं घेतलेलं आहे। मी काजू बदाम घेतलेले आहे 4-4, 5-5 आणि 4-5 हिरवी वेलची, 3 लवंग आणि 1 इंचापर्यंत दालचिनीचा तुकडा। ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार आपण घालायचं आहे। आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे मोजून, त्याच वाटीने मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गोडीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठेवायचं आहे। तर आता हे एक प्रमाण छान अगदी परफेक्ट आहे। आणि त्याच वाटीने इथे मी नारळ घेतलेला आहे, बारीक मिक्सरमधला काढून घेतलेला आहे, किंवा तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। आता आपण पुढची स्टेप करूया। गॅस मीडियम ठेवलेला आहे। भांड्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे, त्यामध्ये आपण खडे मसाले घातलेले आहेत, ते आपण 1 मिनिट फ्राय करूया। आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स पण आपण ह्यातच 1 मिनिट फ्राय करून घेऊया, म्हणजे चव पण छान लागते। आणि जरी नाही आपण याच्यामध्ये फ्राय केलं तुपात, तरी वरून शिजायला टाकलं तरी सुद्धा छान लागतं। तर आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स कोणतेही घालू शकतो, कितीही घालू शकतो। आता हे छान फ्राय झालेलं आहे। आता आपण इथे वरून धुवून ठेवलेला हा तांदूळ यामध्ये घालून 2-4 मिनिटं परतून घेऊया। हलका आपल्याला परतून घ्यायचा आहे, त्यामुळे भात छान मोकळा होतो आणि कलरसुद्धा चांगला येतो आणि टेस्टही छान येते। तर आता हे आपण इथे घातलेलं आहे आणि याला फ्राय करूया। खूप जास्त वेळ आपल्याला इथे फ्राय करायची गरज नाही, अगदी 2-4 मिनिटं। गॅस आपला लो मीडियमच ठेवलेला आहे। हे बघा, आता तुम्ही बघू शकता अगदी हलकासा इथे तांदळाचा कलर बदललेला आहे। आता हा 4-5 मिनिटं मी याला फ्राय करून घेतलेला आहे। आता हे आपण याला शिजायला लावूया। तर आपण घेतलेला तांदूळ किती जुना किंवा नवीन आहे त्यानुसार आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे। तर हा तांदूळ खूप जुना पण नाही आहे आणि खूप नवीन पण नाही आहे, त्यामुळे मी इथे त्याच्या 2 किंवा 2.5 वाट्या पाणी इथे लागेल तर मी ते घातलेलं आहे। आणि वरून अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि केशर घातलेलं आहे। आवडीनुसार असेल तर घालायचं किंवा नाही घातलं तरी चालणार आहे, पण केशर घातल्यामुळे रंगही छान येतो। आता आपण हा भात शिजून घेऊया। झाकण ठेवलेलं आहे। झाकण ठेवून आपल्याला भाताला किती वेळ लागणार आहे, अगदी 10 मिनिटातच भात शिजून जाईल। तर थोडंसं मी झाकण उघडं ठेवूनच शिजवून घेणार आहे। तर हे बघा, लो टू मीडियममध्ये मी गॅस ठेवलेला होता आणि त्याला 10 ते 11 मिनिटं भात शिजायला लागलेले आहे। तुम्ही बघू शकता केशरमुळे रंग छान आलेला आहे, हलकासा पिवळा आलेला आहे। मी इथे असंच केसर टाकलं होतं भात शिजताना, किंवा आपण दुधामध्ये मिक्स करून सुद्धा घालू शकतो। आता आपण भाताला फोडणी देऊया। तर पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घालून त्यावर खोबऱ्याचा किस घातलेला आहे, खोवून घेतलेलं खोबरं किंवा मिक्सरवालं, आणि ते थोडंसं 2 मिनिटं फ्राय करून घेतलं। आणि त्यातच आता आपण गूळ घालूया। गूळ वितळून घेऊया आपण याच्यामध्ये। त्याला आपल्याला 1-2 मिनिटं लागतील गूळ वितळण्यासाठी। गूळ वितळला म्हणजे भातामध्ये तो चांगला मिक्स होईल, त्यामुळे आपण इथे गूळ वितळून घेत आहोत। तर आता हे बघा, गूळ पण चांगला वितळलेला आहे। आता आपण यामध्ये भात टाकूया आपला शिजलेला। तर आता हा सर्व भात आपण इथे ॲड करूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया, अगदी हलक्या हाताने, म्हणजे भात पण आपला तुटणार नाही, भाताची शीतं मोडणार नाहीत, म्हणून अगदी हलक्या हाताने आपण इथे मिक्स करून घेऊया। थोडासा डार्क पिवळा कलरचा गूळ घ्यायचा, म्हणजे भाताला कलर छान येतो। हे बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी मिक्स झालेला आहे आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे। हे बघा, आपल्या नारळी पौर्णिमेनिमित्त मस्त गूळ घालून, ओल्या नारळाचं घालून नारळी भात आपला छानपैकी तयार झालेला आहे। अगदी स्वादिष्टही आहे आणि मस्तही आहे दिसायला। तर मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी
डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा। गुड बाय।